नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, अत्यंत मोठी खुशखबर आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी महत्त्वाची बातमी असणार आहे। तुम्ही जर नमो शेतकरी योजनेची आणि पीएम किसान योजनेची हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता याबाबत स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठे विधान केलेले आहे। त्याचप्रमाणे नमो शेतकरी तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता कधीपर्यंत या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहे याची तारीखसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। आता पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे 4000 रुपये मिळून तुम्हाला तब्बल 93 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे आता वितरित केले जाणार असल्याची सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माहिती दिली आहे। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे राज्याची सर्वात मोठी महत्त्वाकांक्षी असलेली माझी लाडकी बहीण या योजनेचा 12वा हप्ता देखील पात्र असलेल्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असून या योजनेचे 15000 रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर आता जमासुद्धा करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा देखील आता देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हप्त्याबद्दल कोणती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, कधीपर्यंत हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहे, त्याचप्रमाणे नमो आणि पीएम किसान योजनेचे पैसे एकत्र मिळणार आहेत का, याबद्दल संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो, बघूया, व्हिडिओ सुरू करूयात। पर पाहूयात सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे पीएम किसान योजना। पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार? मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आता शेतकऱ्यासाठी दिलेली आहे। अतिशय आनंदाची बातमी दिली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा एकत्र मिळणार आहे। मित्रांनो, आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र करण्यात येणार आहे, हे देखील या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। कारण आता नमो शेतकरी योजनेबाबत, पीएम किसान योजनेबाबत स्वतः नरेंद्र मोदी यांनी काही शेतकऱ्याला अपात्र ठरवण्यात आलेले आहे। आता फक्त काही ठराविक शेतकऱ्यांनाच पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता आता मिळणार आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक बघा कोणत्या शेतकऱ्यांना या ठरवण्यात आलेलं आहे। कारण की मित्रांनो, शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील फक्त 12 जिल्ह्याचे या ठिकाणी हे 12 जिल्हे आता पात्र ठरवण्यात आले आहेत। त्यामुळे आता कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणकोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, हे आपण लक्षपूर्वक या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता परंतु काही ठराविक शेतकरी यामध्ये योजनेचा डबल फायदा घेत असताना हे आता महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या दोन्ही सरकारला आता आढळून आलेलं आहे। आता काही शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरवापर केल्यामुळे या योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये यायला थोडासा उशीर झालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना यासाठी सरकारकडून अजून कोणत्या अटी आणि नियम लावण्यात आलेले आहेत। तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर सरकारने आता कोणकोणती महत्त्वाची कामे तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहेत, हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर सरकारकडून जे काही ग्रामीण भागातील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकरीसाठी या योजनेसाठी पात्र ठरवण्यात पहिल्यांदा प्राधान्य देण्यात आले आहे। सरकारकडून जी काही पडताळणी करण्यात आली होती त्या पडताळणीमध्ये जे जिल्हे योग्य ठरले आहेत त्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे पाठवले जाणार आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्ह्याची यादी आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। ते 12 जिल्हे नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। या 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये आता पैसे मिळणार आहेत। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। मागील 19वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2024ला जमा करण्यात आलेला होता आणि आता शेतकरी मित्रांनो, 20व्या हप्त्याची देखील तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर 4 महिन्याचा कालावधी आता पूर्ण झाल्यानंतर 20व्या हप्त्याच्या वाटपाला देखील आता सुरू करण्यात येणार आहे। आता 4 महिन्यानंतर हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत असतो,
परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। आता अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झाला नाही। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याकडून आवाजसुद्धा उठवण्यात येत आहे। त्याचबरोबर सरकारला प्रश्न देखील विचारले जात आहेत। त्यामुळे कालच पत्रकार परिषद पार पडली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील प्रश्न विचारण्यात आला पत्रकाराकडून। त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या योजनेचे पैसे कोणत्या तारखेला येणार आहेत याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। नेमकं कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा आता सांगितले आहे। त्याचबरोबर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये या योजनेचं वाटप होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आता ही अमाऊंट डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। DBT मार्फत शेतकऱ्याच्या खात्यावर हे पैसे आता जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता कारण आता सरकारने 12 जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। मित्रांनो, आता त्या 12 जिल्ह्याची यादीसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका। सरकारने सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची कामे देखील तुम्हाला आता पूर्ण करून घ्यावी लागणार आहेत। आता ही कामे पूर्ण नाही केलं तर तुमच्या शेजारच्याला हप्ता येईल, पण तुम्हाला देखील PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही। त्यामुळे आता कोणकोणती महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली सर्व कामे आता पूर्ण केली आहेत का? त्यामुळे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सरकारमार्फत आता सर्वात पहिले नमोचे आणि PM किसान योजनेचे हप्ते पैसे सोडले जाणार आहेत। तर आता चला तर जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि PM किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्या शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे तो म्हणजे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा आता लाभ मिळणार आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे आता जमा केले जाणार आहेत। दुसरा जिल्हा तो म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड त्यांच्या बँकेला आता खात्याला लिंक आहे। त्यामुळे त्यांच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत। तुम्ही जर शेतकरी असाल आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील तुम्ही असाल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि PM किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत। अहमदनगर म्हणजे ते आत्ताचं अहिल्यानगर या जिल्ह्यामधील देखील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्यात आलेली आहे। आता यामध्ये नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना याचा देखील आता या जिल्ह्याला समावेश करण्यात आला आहे। ज्या जिल्ह्याची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर या जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील 48 शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, बारामती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील खात्यामध्ये थेट आता DBT मार्फत शेतकरी योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत। नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी आहे, कारण आता नाशिकमधील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि PM किसान योजनेचे पैसे हे आता जमा होणार आहेत। नाशिकमधील शेतकऱ्यांना नमो व PM किसान योजनेचा हप्ता लवकरच भेटणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट DBT मार्फत शेतकरी योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत। दुसरा जिल्हा तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 13वा नंबर असणार आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे। यवतमाळ जिल्ह्याचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट आता DBT मार्फत पैसे जमा केले जाणार आहेत। पण परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्याच्या खात्यामार्फत देखील DBT मार्फत पैसे आता जमा केले जाणार आहेत। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमोचा आणि PM किसान योजना ते आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता घेण्यासाठी तुम्ही पात्र ठरलात का
हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। पण शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितलेली महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत का ते सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कामे करावी लागतात ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा। आता तुम्ही महत्त्वाचं काम आहे तो म्हणजे सर्वात पहिलं काम आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे, ते तुमचं आधार कार्ड त्या खात्याला लिंक असलं पाहिजे। बऱ्याच शेतकऱ्याचं बँक खाते आधार कार्डला लिंक नाही, त्यामुळे या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होतात। लक्षपूर्वक बघा, तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक करून घ्या। शेतकऱ्याचं खातं आधार कार्डशी लिंक असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होत आहेत। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सांगितलेली महत्त्वाची कामं या ठिकाणी नक्की पूर्ण करायची आहेत। त्यामुळे या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पैसा आणि PM किसान योजनेचे पैसे टोटल 4,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणजे तुमचं ते आधार कार्ड असणार आहे। त्यामुळे सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम पूर्ण करून घ्या। सरकारने या 12 जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे, कारण या 12 जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत। त्यामुळे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। सर्वात पहिल्यांदा याच 12 जिल्ह्यामध्ये या योजनेचा हप्ता या ठिकाणी वाटपाला सुरुवात देखील होणार आहे। मित्रांनो, अशी जी आजची बातमी कशी वाटली हा व्हिडिओ आवडलास संभाजी अर्जुन जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा। धन्यवाद मित्रांनो।